जर मी तुम्हाला सांगितलं जो रोज चहा तुम्ही पित आहात त्याने तुम्ही तुमचे सोने चांदीचे दागिने साफ कराल तर तुम्हाला विश्वास बसेल का? हिअर इज अ रिझल्ट. तुम्ही बिफोर आणि आफ्टर बघू शकताय. सोनं चांदीचे जे काही दागिने तुमच्याकडे आहेत किंवा जर काही चांदीचे भांडे जरी असेल तर ते एकदम सोप्यारित्या न हात लावता तुम्ही स्वच्छ करू शकता. एवढं जबरदस्त असा हॅक आहे. उशीर कसला करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता बऱ्याच जणांचे मला ना कमेंट्स आल्या होत्या की चांदीचे दागिने किंवा सोन्याचे दागिने आपण घरच्या घरी न पैसे देता कशा पद्धतीने साफ करू शकतो. कारण आता जर आपण बाहेर ते साफ करायला दिलं तर पैसे जातातच जातात आणि त्याच बरोबर आपल्याला ते दिल्यानंतर लगेच मिळत नाही. बरोबर ना? मग घरच्या घरी जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही फक्त 5 मिनिटात सोने चांदीचे दागिने साफ करू शकतात तर तुम्हाला विश्वास बसेल का? बसायलाच पाहिजे. कारण तुम्ही प्राजक्ता साळवे या चॅनलवरचा हा व्हिडिओ बघत आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ 1.5x वरती तुम्ही बघू शकताय. आधी आपण इकडे बघूयात की सोन्या चांदीमध्ये जे काही दागिने आहेत ते कशा पद्धतीने घाण झालेले आहेत. मकर संक्रांत येणार आहे त्यामुळे जोडवे जे आहेत पायातले तर ते साफ झालेच पाहिजे. तसं तर सगळे नवीन घेतात पण जुने जोडव्यामधली घाण सुद्धा क्लीन होते. त्याचबरोबर आता मकर संक्रांत म्हटल्यावर सगळे जेवढं सोनं केलेलं आहे तेवढं घालतातच नाही का? मग ते सुद्धा मस्त असं चमकायला हवं ना. तर त्यासाठीच हा हॅक आहे. तर इकडे सोनं चांदी आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने साफ करणार आहोत. चला सगळ्यात पहिले चांदीचे दागिने कसे साफ करायचे आपण ते बघून घेऊयात. इकडे मी जे आहे पातेलं घेतलेलं आहे. असं पातेलं घ्या जे किचन मध्ये तुम्ही युज करत नाही आहात. असे हॅक्स बनवण्यासाठीच युज करत आहात. आपल्याकडे असतंच ना एखादं कोणतंही भांड. त्यामध्ये जेवढे तुमचे दागिने बुडतील तेवढं तुम्हाला पाणी टाकायचं आहे. आता काही दागिने जास्तही असू शकतात किंवा कमीही असू शकतात. त्या हिशोबाने तर साधारणतः मी इकडे 1.5 ग्लास पाणी घालत आहे. एवढंही जास्त होत आहे पण व्यवस्थितरित्या आपले दागिने यामध्ये बुडले पाहिजेत. कारण चांदीचे दागिने थोडेसे आपल्याकडे जास्त आहेत. आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचे आणि ज्या काही पायातल्या चैना असतात त्याच्यामध्ये ना खूप घाण साचते कारण त्याला डिझाईन असते म्हणून सो ते क्लीन होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा यामध्ये चहाची पत्ती टाकायची. हो, जी चहाची पत्ती तुम्ही चहा करण्यासाठी वापरता त्याच पत्तीचा वापर आपण करणार आहोत. ज्या चहाचा आपण एवढे सगळेजण फॅन असतो त्याच चहाच्या पत्तीने आपलं आज काम खूप सोपं होणार आहे. आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत दागिने. जेवढेही चांदीचे दागिने असतील ते सगळे टाका यामध्ये. आता यामध्ये आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट घालायचे. फक्त 2 इन्ग्रेडियंट आणि तुमचं काम अगदी सोपं होणार आहे. आता इथे जे आपण प्रोसेस करत आहोत ती 2 स्टेप मध्ये असणार आहे. पहिली स्टेप, जर तुमचे चांदीचे दागिने फार घाण झाले असेल तर मग काय करायचं आणि कमी घाण झालेले असतील तर मग काय करायचं. आता यामध्ये आपण टाकलेला आहे 1 चमचा निरमा. त्याला उकळी आणायची आहे आणि जर दागिने फार घाण झाले असेल तर 2 ते 3 मिनिटं याला असंच उकळी आल्यानंतर आपल्याला शिजवायचं आहे किंवा चालू ठेवायचा आहे गॅस. आणि जर दागिने जास्त घाण नसतील तर मिनिटभर पण खूप जास्त झालं उकळी आल्यानंतर. आता मी इथे लगेचच काय करत आहे की इकडे गॅस एकदम म्हणजे जी गॅसची आच आहे ती कमी करत आहे आणि आपल्याला काय करायचं हे थोडंसंच करायचं कारण दागिने एवढे काही घाण झालेले नाहीयेत. पण जे काही पायातले चैन असतात त्यामध्ये डिझाईन असते त्यामध्ये जे काळपट घाण असते ती साचलेली असते ती काढण्यासाठी खरं तर आपल्याला हे करायचं आहे. सो आता तुम्ही बघू शकता इकडे मी अगदी उकळी आल्यानंतर मिनिटभरच हे ठेवलेलं आहे. जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे. आता जर तुमच्याकडे चांदीचे भांडे असतील ते कशा पद्धतीने स्वच्छ करायचे सेम पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. फक्त भांडे असतील तर थोडंसं मोठं भांडं घ्यावं लागेल. तर त्या हिशोबाने तुम्हाला सेम असं करायचंय. बिलकुल तुम्हाला हात न लावता चांदीचे भांडे तुम्ही घरच्या घरी साफ करू शकता. आता बघा आपण हे मिनिटभरच व्यवस्थित केलं होतं आणि गॅस बंद केला. त्यानंतर हे असंच गरम पाण्यामध्ये आपल्याला अजून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर चला आता सोन्याचे दागिने आपल्याला कसे साफ करायचे ते बघून घेऊयात. सोन्याचे जेवढे तुमच्याकडे दागिने आहेत तेवढं बुडेल तेवढं पाणी घ्यायचंय. त्यामध्ये टाकायचं आहे निरमा. सेम प्रपोर्शन असणार आहे आपलं. जास्त कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट घालायचं आहे सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी आणि ते आहे मेन म्हणजे आपली हळद. हळदमुळे याला खूप छान शाईन येतो. जी काही त्याची पिवळट मस्त असा चमकदारपणा असतो तो येण्यास मदत होते. आता जसंही आपण यामध्ये हळद टाकतो ना तर यामध्ये काय होतं आपण निरमा टाकलेला आहे त्यामुळे एकमेकांचं रिॲक्शन होऊन याचा जो आहे अगदी लालसर असा कलर इकडे तयार होतो. घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आता जर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना खरंच खूप
घाण त्यामध्ये साचली असेल, पॉलिश तुम्हाला असं वाटलं की जाणार आहे, तर मग काय करायचं, तर ह्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला हे उकळत्या नंतर 2 मिनिटच ठेवायचं आहे, जास्त काळ ठेवायचं नाही आहे. आणि जर तुमची दागिन्यांमध्ये जर काही काळे मणी असतील, तर मग ते अशा उकळत्या पाण्यात टाकू नका. ते कधी टाकायचं ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे, कारण माझ्याकडे एक पोत जे आहे ते तसं आहे म्हणून सांगत आहे. जर तुमच्याकडे हार असेल तर तो थोडासा मोठं पातेलं घ्यायचा आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला दागिने साफ करायचे आहेत. आता बघा मी गॅस बंद केला आणि त्यानंतर काळ्या मण्याची ही पोत टाकलेली आहे. हे सुद्धा 5 ते 10 मिनिटं आपल्याला या सोल्युशन मध्ये ठेवायचंय. जास्त काहीच वेळ लागत नाही. 5 मिनिटं सुद्धा खूप झाले, कारण एवढं जबरदस्त हे सोल्युशन असतं. अगदी फक्त 5 मिनिटं मी ठेवलेलं आहे, जास्त काळ ठेवायचीच गरज नाही. आता तुम्ही बघा, न हात लावता सुद्धा आपले जे काही दागिने आहेत ते किती छान पद्धतीने स्वच्छ झालेले आहेत. आता इकडे तुम्ही बघू शकताय, हे दागिने मी फक्त काढत आहे आणि याची जी काही चकाकी किंवा चमक काहीही तुम्ही म्हणू शकताय ती तुम्हाला दिसत असेल. फक्त यामध्ये आपण जे चेन वापरलेले आहे त्यामध्ये ही जी काही पत्ती आपण वापरलेली आहे तिचे छोटे छोटे कण जाऊन बसतात, सो ते आपल्याला साफ करणं गरजेचं आहे. जोडवे तुम्ही बघू शकताय किती क्लीन निघालेले आहे. जुना टूथब्रश घ्यायचा, त्या सोल्युशन मध्ये बुडवायचा आणि जर डिझाईन असेल तर अशा पद्धतीने फक्त घासून घ्यायचं. बघा ना किती सोपं आहे, पैशांची किती बचत आहे. मग पटकन या नोटवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असणार तर पटकन फॉलो करा. आता असे जे काही रिंगचे जोडवे असतात ना, त्याच्या मधोमध घाण साचत चालते, त्यामुळे ते पण खूप छान पद्धतीने स्वच्छ होतात. आणि जर अशी डिझाईन असेल जोडव्याला तर ते काळपट होत चालतात, तर ते सुद्धा खूप छान पद्धतीने आणि क्लीन होतात. फक्त जर चेन तुम्ही साफ करत असणार तर ती चेन अवश्य एक वेळ अशा पद्धतीने घासायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जर डिझाईन मध्ये थोडा जर काही मळ राहिलेला असेल तो सुद्धा या स्टेजला निघतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे करत असताना जर गळ्यातली सुद्धा चेन असेल तर तिला सुद्धा सेम फॉलो करायचंय. आता तुमच्या समोर मी दाखवते, आपण जास्त काहीच घासलेलं नाहीये आणि हे किती छान पद्धतीने स्वच्छ झालेलं आहे. तुम्ही जोडवे बघू शकताय, असं वाटत आहे की नवेच आणले की काय. या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने नक्की तुमचे जे काही जोडवे आहेत ते साफ करून बघाय. क्लीनलीनेस बघू शकताय, डिझाईन किती काळी झाली होती ती किती स्वच्छ झालेली आहे. ह्या जोडव्यांमध्ये जे काही काळपट थर होता तो बघू शकताय तुम्ही पूर्ण निघालेला आहे. एवढं जबरदस्त हे आहे, तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. आणि हे जे काही आपल्या चैन आहेत त्या फक्त 2 पाण्याने स्वच्छ धुवायच्या, कारण यामध्ये डिझाईन मध्ये अडकलेलं असतं. सो तुम्ही बघू शकता पूर्ण पत्तीचा असा कलर निघालेला आहे. सो 2 पाण्याने व्यवस्थितरित्या आपण हे स्वच्छ करून घेणार आहोत. तुम्ही बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं ना की तुमचा विश्वास बसेल की नाही, तर तुम्हाला सुद्धा खात्री पटली असेल की खरंच हा हॅक जबरदस्त आहे. कोणतीही क्लिप कट केलेली नाहीये, एकदम जबरदस्त रिझल्ट येतो. चला आता आपले चांदीचे दागिने साफ झाले आहेत, सोन्याचे काय हाल आहेत ते सुद्धा बघूयात. तर हे सुद्धा मी 5 मिनिटं ठेवलंय. मी म्हटलं ना 5 मिनिटांमध्ये तुम्ही सोन्या चांदीचे दागिने साफ करू शकता. आता हे काढत आहे, याला तर बिलकुल घासायची सुद्धा गरज नाहीये. आणि जर तुमचं एकदम असे नाजूक कलरची साखळी असेल तर त्याला खरंच घासू नका. उगच कसं आहे, ब्रशने आपण त्याला हे करू आणि तुटायची शक्यता असते. फक्त एवढं करा, बाकी असं ब्रशने वगैरे घासायची काहीच अगदी गरज नाहीये. तुम्ही बघू शकता, फक्त हे पाण्यातून तुम्हाला बुडवायचे आहेत. कसल्याही प्रकारची तुम्हाला पॉलिश करून आणायची गरज नाही आहे. घरच्या घरी आपण हे केलेलं आहे. आता याचे चार्जेस तर मात्र लागतील, कारण मी तुमच्यासोबत हॅक शेअर केला. तर चार्जेस अगदी फ्री आहे. फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट करायचा आहे, कारण तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे. आणि नवीन वर्षामध्ये तुमचं काय संकल्प आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्ही सर्वांनी ज्या ज्या तुम्ही म्हणता की याचा हॅक शेअर करा, बस तेच मी घेऊन येत असते. आणि अशा पद्धतीने बघा हे साफ झालेलं आहे. सो आता हे व्यवस्थितरित्या तुम्ही काय करू शकता, का सुती कपड्यावरती ठेवू शकता. पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहेत आणि घरच्या घरी आपण आपल्या सोन्या चांदीला मस्त पॉलिश दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि आपल्या घरातील सगळ्या महिलांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना याची खरंच खूप गरज आहे. कारण मकर संक्रांत अगदी तोंडाशी आलेली आहे आणि हा महिलांचा खरंच खूप नटायचा सण असतो. सो त्या नटत सुद्धा असतात. सो त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना हा खूप हेल्पफुल ठरेल. फेसबुकवर फॉलो करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.